नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.व्ही. जाधव, के.टी.एच.एम. महाविद्यालय भूगोल विभाग. आपण मागच्या लेक्चरमध्ये एन्व्हायरमेंटल जाग्रोफी पर्यावरणीय भूगोल पेपर फर्स्ट यामध्ये जे एन्व्हायरमेंटल डिझास्टर या प्रकरणातील भूकंपाचे विध्वंसक परिणाम हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितले होते. आज आपण जो टॉपिक किंवा जो मुद्दा बघणार आहोत, इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक, त्यामध्ये भूकंपाचे जे परिणाम आहेत ते बघताना आपण जर आता बघितलं तर आपण आत्तापर्यंत पर्यावरणीय आपत्ती संकल्पना, पर्यावरणीय आपत्तीचे वर्गीकरण, पर्यावरणीय नैसर्गिक आपत्ती, भूकंप यामध्ये आपण भूकंपाचे विध्वंसक परिणाम बघितले. तर आज आपण भूकंपाचे विधायक परिणाम आपण आज अभ्यासणार आहोत. त्यामध्ये हे परिणाम अभ्यासताना विधायक म्हणजे इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक त्यामध्ये अभ्यासताना आपण त्याचे विधायक परिणाम अभ्यासणार आहोत. पहिला जो विधायक परिणाम आहे तो म्हणजे भूपृष्ठाच्या अंतर्गत भागाची माहिती, म्हणजे अंतर्गत भागाची म्हणजे इंटिरियर ऑफ दी अर्थ, त्याची माहिती आपल्याला घ्यावी लागणार आहे. तर ज्यावेळेस कोणत्याही परिसरामध्ये भूकंप होतो त्यावेळेस 3 प्रकारच्या भूकंप लहरी या निर्माण होत असतात. पहिली म्हणजे प्राथमिक लहरी, 2 द्वितीय लहरी आणि 3 पृष्ठलहरी. अशा या 3 प्रकारच्या भूकंप लहरी या भूकंपाच्या वेळेस तयार होत असतात. त्यानुसार आपल्याला या लहरींमार्फत पृथ्वीच्या अंतर्गत भागाची माहिती ही प्रामुख्याने समजते आणि त्यावरून बाह्यगाभा हा पृथ्वीच्या अंतरंगाचा भाग हा द्रवरूप असावा असा त्यावरून निष्कर्ष निघतो आणि असा अंदाज भूकंप लहरींच्या शोधावरून बांधला गेलेला आहे. त्याचबरोबर भूकंपामुळे ज्या भागामध्ये भेगा पडतात त्यामुळे तर प्रत्यक्ष पृथ्वीच्या अंतरंगाची माहिती मिळते. उदाहरणार्थ महाराष्ट्रातीलच 1967च्या कोयना नगरच्या भूकंपात 18 मीटर खोलीची, 10 ते 15 सेंटीमीटर रुंदीची आणि 50 किलोमीटर लांबीची एक प्रचंड भेग त्या ठिकाणी पडली गेली. म्हणजेच त्यावरून आपल्याला पृथ्वीच्या अंतरंगाचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यासही मदत होते. दुसरा मुद्दा म्हणजे किंवा दुसरा विधायक परिणाम म्हणजे भूजल पातळी उंचावणे. तर भूकंपामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील खडकांच्या थरामध्ये त्यांच्या रचनेत हा बदल होतो आणि हा बदल होऊन भूजल पातळी आपोआप उंचावते. त्यामुळे पूर्वी ज्या विहिरी कोरड्या होत्या म्हणजे ज्यांना पाणी नव्हतं त्या विहिरींना आपोआप पाणी येतं, झरे वाहू लागतात आणि त्यामुळे अशा भागात विहिरींना पाणी आल्यामुळे, म्हणजेच उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर 30 सप्टेंबर 1993च्या लातूर उस्मानाबादच्या भूकंपात विहिरींना किंवा ज्या विहिरींना पाणी नव्हते त्या विहिरींना आपोआप पाणी आल्याचे आढळून आले. म्हणजे अशा प्रकारे भूजल पातळी ही सुद्धा पृथ्वीच्या अंतर्गत भागात किंवा त्या खडकांच्या रचनेत बदल होऊन त्या ठिकाणी ग्राउंड वॉटर लेव्हल ही वाढली जाते. पुढचा विधायक परिणाम म्हणजे नैसर्गिक बंदरांची निर्मिती. तर ज्यावेळेस भूकंप समुद्र किनाऱ्यालगतच्या भागामध्ये होतो त्यावेळेस समुद्र किनाऱ्यावरील विस्तृत भाग म्हणजे मोठा भाग हा खचतो म्हणजेच काय, तो किनाऱ्यावर जो उंचावलेला भाग असतो तो भाग समुद्राच्या पाण्यात बुडतो. तोच भाग नैसर्गिक बंदर म्हणून उदयास येतो किंवा नैसर्गिक बंदर म्हणून त्याची निर्मिती होते. त्यानंतर पुढचा परिणाम म्हणजेच नवीन खाड्या व आखातांची निर्मिती. तर नैसर्गिक बंदराची ज्याप्रमाणे निर्मिती होते त्याचप्रमाणे खाड्यांची आणि आखाताची निर्मितीसुद्धा होते. म्हणजेच भूकंपामुळे समुद्र किनाऱ्याचा भाग हा खचून त्या ठिकाणी
खाड्यांची निर्मिती होते, तर काही भाग वरती येऊन भूकंपामुळे उंचावला जाऊन काही भाग त्या ठिकाणी आखाताची निर्मिती होते. म्हणजे अशा प्रकारे खाड्या आणि आखातांची निर्मिती ही त्या ठिकाणी होत असते. त्यानंतर पुढचा विधायक परिणाम म्हणजे नवीन मृदा तयार होते. आता भूकंपामुळे जर आपण बघितलं तर कमी काळात त्या ठिकाणी नवीन मृदेची निर्मिती होऊ शकते. म्हणजेच भूकंपामुळे काय होतं, भूपृष्ठाखाली आणि भूपृष्ठावरील खडकांचं तुकडे होतात किंवा लहान लहान तुकडे होतात आणि या तुकड्यावर ज्या बाह्य शक्ती आहेत किंवा बाह्य आपण त्याला कारकं म्हणूया, त्या कारकांचा परिणाम होऊन त्या तुकड्यांचे पुन्हा आणखी छोटे छोटे तुकडे हे तयार होतात आणि अशी ही क्रिया सतत होऊन म्हणजे अल्पावधीत होऊन कमी काळात होऊन त्या ठिकाणी नवीन मृदेची निर्मिती होण्यास या भूकंपामुळे मदत होते. त्याचबरोबर ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या पदार्थामुळेही नवीन मृदा तयार होते आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची शेती ही करता येते. म्हणजे अशा प्रकारे त्या भूकंपामुळे त्या संबंधित प्रदेशामध्ये या प्रकारची मृदा निर्मिती, नवीन मृदा निर्मिती होण्यास मदत होते. आणि शेवटचा विधायक परिणाम जर आपण बघितला तो म्हणजे भूपृष्ठ उंचावणे किंवा खचणे. तर एखाद्या प्रदेशात भूकंप झाल्यामुळे भूपृष्ठाचा काही भाग उंचावला जातो, तर काही भाग खचला जातो. समजा उंच डोंगराळ भाग खचला गेला तर त्या ठिकाणी शेती करता येते, किंवा मोठ्या प्रमाणावर जर खचला तर त्या ठिकाणी सरोवरे किंवा तळीसुद्धा म्हणजे नैसर्गिक सरोवरे किंवा तळीसुद्धा निर्माण होऊ शकतात. किंवा दलदलीचा भाग जर उंचावला गेला त्या ठिकाणी सुद्धा सुपीक मृदा तयार होऊन शेती करण्यासाठी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची जमीन ही तयार होऊ शकते. म्हणजेच शेतीयोग्य जमीन तयार झाल्यामुळे त्या ठिकाणी त्याचा फायदा हा खूप मोठ्या प्रमाणावर हा होऊ शकतो. त्यानंतर पुढचा मुद्दा जर आपण बघितला तर तो म्हणजे भूकंपाचे मापन, मेजरिंग अर्थक्वेक. तर आपल्या सर्वांना कल्पना आहेच की 1935मध्ये चार्ल्स रिटर या अभ्यासकाने भूकंपाचे मापन करण्याची पद्धती ही शोधून काढली आणि त्याच्या नावावरूनच जे भूकंप होतात त्याची तीव्रता आपण रिश्टर स्केलमध्ये म्हणतो. म्हणजे चार्ल्स रिश्टर जे आहे हे त्यांच्या नावावरूनच हे रिश्टर स्केल त्या ठिकाणी काढले जातात. त्यात 10 विभागांची भूकंप मोजणी पद्धत ही होती. त्यानंतर सन 1956मध्ये जगभर मान्य केलेल्या या पद्धतीचे 12 भाग केले. म्हणजेच पहिल्या भागामध्ये जर आपण बघितलं 1 ते 4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची जाणीव हे करून देतात. 1 ते 4 समजा त्याची तीव्रता असेल तर सौम्य प्रकारचा भूकंप झाला ही फक्त जाणीव होते. दुसरा म्हणजे 5 ते 7 तीव्रतेचे भूकंप झाला तर तोल सांभाळणे कठीण होते. म्हणजे 5 ते 7 रिश्टर स्केलचा जर भूकंप असेल तर तोल हा सांभाळला जाऊ शकत नाही. हे या भागामध्ये हे त्या ठिकाणी जो 10 भाग आहेत त्यामध्ये 5 ते 7च्या यामध्ये होतं. 8 ते 11 जर तीव्रतेचा जर भूकंप असेल तर या तीव्रतेमुळे धरणे फुटतात, रेल्वे रूळ असतील किंवा विजेचे तारा असतील, खांब असतील ते वाकतात. त्यानंतर 12 तीव्रतेचा जर भूकंप असेल किंवा 12 रिश्टर स्केलचा भूकंप असेल तर पृथ्वीवर सर्वनाश हा होऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी या भूकंपाचे किंवा त्याची विभागणी जी आहे 10 भागात केलेली आहे किंवा 12 भाग केलेले आहेत त्यावरून असे वेगवेगळे भाग 1 ते 4 पासून ते 12पर्यंत त्याचे वेगवेगळे परिणाम हे त्या ठिकाणी होऊ शकतात. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजेच भूकंपाचे
व्यवस्थापन, मॅनेजमेंट ऑफ अर्थक्वेक. आता भूकंपाचं व्यवस्थापन करणे म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर भूकंप होण्या अगोदर त्या ठिकाणी त्याचं व्यवस्थापन हे सुद्धा केलं जाऊ शकतं. म्हणजेच त्या ठिकाणी आपण जर बघितलं, ही एक नैसर्गिक आपत्ती आहे आणि ही आपत्ती काही सेकंदामध्ये घडत असते आणि त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घरे असतील, इमारती असतील, हे मोठ्या प्रमाणावर कोसळतात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ही नैसर्गिक आपत्ती घडून येते. संयुक्त संस्थाने आणि रशियाच्या शास्त्रज्ञांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या संशोधनावरून भूकंपाविषयी भाकीत हे त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजे भाकीत करता येतं. भाकीत म्हणजेच काय, त्या ठिकाणी त्याचा अंदाज करता येतो. म्हणजे भूकंप होणार आहे असा त्याचा अंदाज करता येतो. परंतु त्याची निश्चित वेळ, स्थळ हे त्या ठिकाणी सांगता येत नाही. परंतु तरीही काही निरीक्षणामार्फत अनुमान काढणं हे शक्य होतं. तर पहिलं जे निरीक्षण आहे ते म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगातील खोलीवरील खडकांच्या विद्युत वाहकतेत बदल होतो. हा पहिला त्या ठिकाणी अंदाज किंवा अनुमान हा काढला जातो. दुसरा म्हणजे भूकंप लहरींमध्ये खूप बदल होतात. भूकंप लहरी ज्या आहेत त्यांच्यात बदल जाणवतो. तिसरा म्हणजे अनुमान, भूकंप होण्यापूर्वी भूगर्भातील पाण्यातील रेडॉन या किरणोत्सारी वायूंचे प्रमाण अचानक वाढतं. त्यामुळे विहीर व कूपनलिकांच्या पाण्याच्या संशोधनावरून हे समजू शकतं. चौथा म्हणजे भूकंपाच्या वेळी भूपृष्ठातील खडकांचं चुंबकत्व काही प्रमाणामध्ये बदलतं. म्हणजे चुंबकत्व म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे खडकातील तो बदलला जातो असं शास्त्रज्ञांना आढळून आलेलं आहे. त्यानंतर भूकंप होण्यापूर्वी अवकाशात संशोधकांना वैशिष्ट्यपूर्ण असा फरक जाणवतो. त्यावरून सुद्धा अंदाज हा करता येतो. म्हणजेच अवकाशात सुद्धा त्या भूकंप होण्याच्या आधी काही प्रमाणामध्ये बदल हे घडून येतात. त्यानंतर शेवटचा अनुमान म्हणजे भूकंपापूर्वी काही पक्षी, प्राणी चित्रविचित्र आवाज करतात. त्यावरून अंदाज हा करता येतो. म्हणजे ज्या भागामध्ये भूकंप झालेले आहेत अशा निरीक्षणावरून त्या ठिकाणी जर बघितलं आपण, आपले जे वयोवृद्ध वगैरे किंवा जे अनुभवी लोक आहेत ते सुद्धा सांगतात की कुत्रे भुकतात, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आवाज करतात भूकंपापूर्वी. म्हणजे हे त्यावरून हे खरं आहे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. म्हणजे अशा प्रकारे या भूकंपाचं व्यवस्थापन म्हणजे अशा गोष्टी जर आपल्याला आढळून आल्या तर आपण अगोदरच सावध होणं हे गरजेचं आहे. म्हणजेच त्याचं व्यवस्थापन, मॅनेजमेंट हे त्या ठिकाणी आपल्याला करता येतं. तर अशा प्रकारे भूकंप या मुद्द्यातील आपण शेवटचा म्हणजेच मुद्दा आपण अभ्यासला. त्याचे विधायक परिणाम, त्याचं मापन असेल, त्याचं व्यवस्थापन असेल, हे आपण या ठिकाणी बघितलं. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आपले प्रश्न, शंका काही असतील तर तुम्ही मला या ठिकाणी विचारू शकता. धन्यवाद.